साईकृष्ण मांडा संघ नाही सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सम्राट सीसीचा एका बाजूला साई कृष्ण मांडा संघ. प्रथम चेंडू पहिला चेंडू नो सच ते पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच खराब लाईन लेंथ नक्कीच पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पाहायला मिळाले. नक्कीच पहिला चेंडू वाईट आल्यानंतर नक्कीच एक निर्णय या ठिकाणी घेतला गेला की त्या गोलंदाजाला रोखल्या. तर हा चांगला निर्णय आहे की खराब निर्णय ही तर वेळच सांगेल. कारण दुसरा गोलंदाज पहिले चेंडू डॉट चेंडू नक्कीच एक बॉल आणि एक धाव या ठिकाणी संपादित झाल्या. मोठा फटका खेळला. टॅपचा फटका या ठिकाणी खेळला गेला. एका धावेचा प्रयत्न या ठिकाणी असेल. एकच धाव सिंगलच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पुढे सरसवेल तर 2 या आकड्यावरती 2 चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा चेंडू मार्गात असताना फलंदाज गौरव भोई तयार. टॅपचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नक्कीच बाउंड्री लाईन वर पॅट्रोलिंग करत असताना अप्रतिम फिल्डिंग स्वतःला स्ट्रेच केला आणि नक्कीच बॉल अडवण्यामध्ये यश संपादित केला. फटका तर चांगला होता. गौरव भोईरला आपण जाणतो मोठे फटके खेळायची क्षमता आहे. हा देखील टॅपचा फटका. आता मात्र काही चान्स नाही. या स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. सात धावा धावफलकावरती 4 चेंडू 7 धावा. लगेच धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 8 धावा धावफलकावरती नोंदवला गेला. षटक क्रमांक पहिलं चालू असताना 5 चेंडू या ठिकाणी पाहायला. अजून एक चांगला फटका. आता मात्र स्ट्रेच काही कामाला येणार नाहीये. महादेवच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार येतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय अजून एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. दुसरं चेंडू दुसरं षटक माफ करा दुसरं षटक प्रतिपदावर असताना पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी स्वीकार करत असताना आपला फलंदाज पाहायला मिळतो. अजून एक चेंडू निर्धाव चेंडू. लगातार दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर आता या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ साईकृष्ण मांडा या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. गौरव भोईरला पायात बेडे टोकण्याचं काम या ठिकाणी कशा प्रकारे तिसऱ्या चेंडूवर प्रतीस हल्ला करेल हे नक्कीच पाहावं लागेल. आता मात्र लाईन लाईन पाहावी लागेल. आता चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईट+1 आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या. 14 धावा धावफलकावरती. अप्रतिम. आता मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली.
नक्कीच या ठिकाणी विनंती असेल DRS अलाउड नसेल या ठिकाणी नोंद घ्यायच्या. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. DRS नसेल पंचांचा डिसिजन ऑन फील्ड जे असतील तो अंतिम असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. आता मात्र पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब आहे. वाईटचा इशारा येतोय पंचाकडून. धावफलक पुढे सरसावेल ते 15 या आकड्यावरती. नो चांगली बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आदित्यचा जर आपण विचार करतोय तर अप्रतिम फलंदाज आहे. क्षमता आहे मोठे फटके खेळायची पण त्याला देखील माहिती आहे एकेरी दुहेरी धावा एकवटण्यामध्ये जर यश संपादित केलं तर मोठ्या टोटल पर्यंत पोहोचण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरू शकतो. तो म्हणजे सम्राट CC या संघ. चेंडूंचा जर आपण विचार करतोय तर 3 चेंडू या ठिकाणी झाले. चौथा चेंडू प्रगती पथावर असेल. एक चेकच असेल. हा मात्र अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सबमरीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उसळीच घेतली नाही आणि बॅटीच्या खालून मात्र चेंडू सरळ यष्टींवर आदळला. नक्कीच धावफलकाचा जर आपण विचार करतो धावफलकाची स्थगिती झाली आहे. धावफलकाची स्थगिती झाली 17 या आकड्यावरती आणि षटक क्रमांक दुसरं चालू असताना उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. आताच काय 509 आहे. नो प्लस 2 म्हणजे 3 धावा या ठिकाणी एकवटण्यामध्ये यश संपादित केला. बॉक्स क्रिकेटमध्ये फार महत्वाचं तुम्हाला टिचून गोलंदाजी करावी लागते. अशा धावा जर खर्च केला तर नक्कीच तुम्हाला नंतर त्याच धावा बनवायच्या आहेत. शेवटचे चेंडू मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकामधील धावफलक पोहोचला ते म्हणजे 30 या आकड्यावरती. आता मात्र अजून एक लाईन लेंथ खराब अचूक टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना मात्र ते कवायत करण्याची संधी दिली जाते वारंवार. हा फटका चांगला आहे. सरळ हातामध्ये जाईल. एका धावेचा प्रयत्न असेल यशस्वी. 1 धाव. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21 माफ करा 22 धावा. 22 ना. गोलंदाजीसाठी रोहन शिलेला आपण पाहतोय. रोहनला पाहतोय. पहिले चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता वेगळी ऍक्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पण आता मात्र जज केलं आणि लाईन अँड लेंथला मिस जज केलं. चेंडूला बिरकावून दिलं. सीमा रेषा पार. हा येतोय पॉवरफुल सक्सेसफुल दणदणीत चौकार. अजून एक मोठा फटका खेळायचा होता पण आता मात्र डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो तुम्हाला मोठे फटके तर खेळावेच लागतील पण एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच प्राधान्य दिलं पाहिजे. कारण जर आपण विचार करतोय अचूक टप्पा जर असेल तर मात्र त्याला चांगल्या चेंडूला मान आणि खराब चेंडूचा सन्मान नक्कीच तुम्हाला घेता आला पाहिजे. पण तुम्ही जर फक्त आणि फक्त चौकाराच्या दिशेने चालला असाल तर नक्कीच तुम्हाला एखाद डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फटका मोठा खेळायचा होता पण इथे मात्र डोक्याने खेळत असताना ज्या वेळेला गोलंदाज बॅट्समनच्या डोक्यामध्ये जाऊन खेळतो ना त्यावेळेला बॅटिंग मध्ये खूप फरक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण चांगल्या धावचीची संधी आहे पण संघाकडे अपील असेल. अपील मात्र फिटावून लावतील. 1 धाव एकवटण्यामध्ये या ठिकाणी यश संपादित केला. धावफलक पुढे सरसावले ते म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड.
5 चेंडू शेवटचा चेंडू प्रगतीपथावर जर आपण विचार केला एक चौकार आला, पण तदनंतर 3 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि हा एक धाव या ठिकाणी 5च चेंडू 5 आणि 5 धावा. आता मात्र समाचार घेतलाय, भिरकावून दिलाय, सीमा रेषा पार चेंडू जातोय. काय म्हणताय सर? 31 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. मागच्या सामन्याचा जर आपण विचार करतो तर नक्कीच स्कोरर सांगत असताना की 31 धावांचं टार्गेट होतं आणि या सामन्यामध्ये तिसऱ्याच षटकामध्ये 31 धावा एकवटल्या जात आहेत. नक्कीच आलेल्या संघाने आपली नोंद करून घ्यायची आहे. आता मात्र नोंद करत असताना आपल्या नावाचा परिचय दिला आणि इथे नावाचा परिचय देत असताना पहिल्या चेंडूवर नक्कीच मी जो म्हटलं होतं तो चेंज केला होता. पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला वाईट फेकल्यानंतर नंतरचं षटक देण्याची इथे गरज केली होती, ती मात्र इथे उपयुक्त ठरली. मी म्हटलं ती वेळ सांगेल, पहिल्या चेंडूवर इथे गडी गारद केला. आदित्यला आपण पाहतोय, मोठा फटका खेळायचा होता. आता धावचीची संधी आहे, फलंदाज इथे बाद झाला. फटका तर चांगला होता पण तदनंतर इथे मात्र सरळ यश क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्यामुळे इथे फलंदाजाला माघारी परतावं लागतं. आदित्यला माघारी परतावं लागतंय. नक्कीच चांगला निर्णय, कारण जर फिरकीचा जादूगर आपण जर पाहतो तर त्याला नवीन चेंडू न देता शेवटचे चेंडू किंवा शेवटचं षटक हाताळण्याची इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आता मात्र पुढे आला माधव सुरवसे उर्फ माद्या. का मला बदलापूर क्रिकेट मध्ये माधव सुरवसेच्या नावाने ओळखलं जातं याचा इथे परिचय देत असताना स्ट्राईकवर आपण पाहतोय पुन्हा एकदा माधव सुरवसे अत्यंत अप्रतिम फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तब्बल त्याच्या बॅटचा जर आपण विचार करतोय तर 4 चौकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. आता बी अप्रतिम फलंदाजी माधव सुरवसेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अजून एक मोठा फटका, टॅप शॉट सिलेक्शन, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय अजून एक चौकार आणि आता धावफलक जाऊन सरसावेल ते म्हणजे 39 या आकड्यावरती. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी केली जात होती, पण तदनंतर ज्यावेळी माधव सुरवसे इन ऍक्शन मध्ये आला त्यावेळेला मात्र आपल्याला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवता आला नाही सम्राट सीसी या संघाला. आता देखील मोठा फटका खेळायचा होता, थोडासा पेस वाढवला, चेंडू फुलटॉस होता, हा देखील मोठा फटका खेळायची संधी होती पण नक्कीच निर्धाव चेंडू जे सांगता. आणि आता मात्र अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक केला शेवटच्या चेंडूवर, पण माधव सुरवसेने आपल्या संघासाठी इथून पुढे काम केलं, काम सोपं केलं आणि आपल्या गोलंदाजांना मुभा दिली आहे की तुमच्या स्पेस मध्ये येऊन तुम्ही गोलंदाजी करू शकता. धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर 39 धावफलकावर या धावसंख्येची स्थगिती झाली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे सम्राट सीसी संघाला रोखायचं टार्गेट असेल 40 धावांचा. देखील बेलवली 11 संघर्ष कर्णधार आणि शकील 11 संघर्ष कर्णधार, बेलवली 11 संघर्ष कर्णधार आणि शकील 11 संघर्ष कर्णधार कृपया करून स्टेजशी संपर्क साधायचा. तुमचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. अजून एक मोठा सामना तदनंतर आपल्याला पाहायला मिळेल, पण तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये रंगत असलेला हा महत्वपूर्ण लढत कोण जिंकेल कोण हारेल नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण सामना मात्र इथे दर्जेदार होईल याच्यात काही दुमत नाही आहे. ज्यावेळी कॉल असेल त्याच वेळी कृपया करून म्युझिक लावा.
आणि कृपया करून जर पुढील संघ जर आले असतील तर त्यांनी कृपया करून नोंद करायची आहे. साईराज गाव आणि साई माऊली शिरगाव हा जर संघ आला असेल तर त्यांनी कृपया करून नोंद करायची आहे. ओके, नाणेफेकीचा कौल करूया. बेलोली संघ आणि आपण पाहतोय एका बाजूला बेलोली तर दुसऱ्या बाजूला शकील 11 संघ. बेलोली संघाचे कर्णधार जयेश एका बाजूला पाहायला मिळतात, एका बाजूला नक्कीच शकील 11 चे कर्णधार. तर विनंती असेल नक्कीच कुणाल लक्ष्मण कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. शकील 11 आणि जयेशला विनंती असेल कृपया करून स्टेजशी संपर्क साधून वर उभं राहायचं. नक्कीच विनंती असेल जे बांबूला चिटकून प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया करून थोडस मागे उभे राहा, कारण नंतर उद्या परत कमिटीला अजून 2 दिवस त्या बांबूंवर नक्कीच रेलिंग्स लावल्या, त्याच्यामुळे मेहनत नको करायला लावू. वा सर्वांनी विनंती असेल आणि सामन्याला सुरुवात होत्या. गौरव भोईर पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर ही विकेट त्रिफळाचित फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या उद्ध्वस्त. यश डीजे मास्टर एका बाजूला गौरव भोईऱ्या अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादर करत असताना बॅटिंग मध्ये नाही परफॉर्म करता आलं तरी काय झालं, मी माझ्या गोलंदाजीवर आपल्याला सामना जिंकू शकतो. आता मात्र वाईट चेंडू. विनंती असेल सर्व प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून बांबूवर जास्त लोड देऊ नका, नंतर तुम्हाला इन ऍक्शन मध्ये कमिटी पाहायला मिळेल. एक जाव या ठिकाणी पाहायला मिळत्या. धावफलकाचा आपण विचार करतो तर 2 धावा धावफलकावरती. आता माधव सिरवसेकडून चूक होत असताना पाहायला मिळतं. सबमरीन चेंडू होता, खाली राहिला चेंडू आणि जज नाही झाला. गौरव भोईर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू समजण्याच्या अगोदरच पायांवर धडला. धावचीची संधी होती, इथे थोडंसं मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. विशाल नक्कीच ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. डिक्लेअर झोन मध्ये क्षेत्ररक्षक करत असताना जर लवकर थ्रोफेकी झाली असती तर कुठे धावचीची संधी होती, संधी गमावली. पुन्हा एकदा गौरव भोईर तयार. मोठा फटका खेळायचा होता, सगळे पिल्ल असेल. विनंती असेल तिन्ही जे अंपायर्स आहेत त्यांनी कृपया करून डिस्कशन करा, मगच निर्णय द्या. जे 4 अंपायर्स 3 अंपायर जे असतील त्यांनी कृपया करून अगोदर तुमच्यामध्ये डिस्कशन करा. खूप वेळ आहे आपल्याकडे, अख्खी रात्र आहे खेळायला, जास्त घाई नाही आहे, पण लवकर डिसिजन नका देऊ.
षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. अत्यंत उपयुक्त षटक आपल्या संघासाठी हाताळला ते म्हणजे गौरव भोईरनी. आणि स्ट्राईक एंडवर आपण नवीन फलंदाज पाहतोय. जयेशला आपण पाहतोय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळेल. पण आता एकेरी दुहेरी धावांनी काय होणार नाही. आता मात्र तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. कारण माधव सुरवसेचा जर आपण विचार करतोय तर पहिल्या 2 षटकांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 1 चौकार होता. पण नंतर त्याने कॅपिटलाइज केलं आणि मोठे फटके खेळण्यामध्ये त्याला देखील यश संपादित झालं. पण आता नक्कीच माधव सुरवसे यांना 501 रुपयाचा पारितोषिक जुडवा यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक साडी. विकेट हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असेल. आता मात्र निर्धाव चेंडू गौरव भोईर आपण यष्टीरक्षकांना पाहतो. थोडंसं फंबल पाहायला मिळालं पण मात्र निर्धाव चेंडूची सांगता नसेल. वाईट चेंडू. इथे फलंदाज बाद होईल. हलक्यारित्या चेंडू खेळून काढायचा होता. पण माधव सुरवसे अत्यंत चतुर गोलंदाज आहे. याच विभागामधून बिलॉंग करतो. सम्राटनगर परिसरामधला. नक्कीच सम्राट सीसी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नवीन फलंदाज कैलाशला आपण पाहतोय. मोठा फटका खेळलाय. ग्राउंड शॉट सिलेक्शन. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आदित्यला आपण बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आदित्यच्या माध्यमातून. त्रिफळाचीत फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या उद्ध्वस्त. यस डीजे मास्टर. त्यानंतर आपण मोहनला पाहतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी जर आपण या चेंडूचा जर विचार न करता जर गोलंदाजीचा विचार करतोय तर तोच कप्पा आणि बेदक मारा अशी रणनीती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये माधव सुरवसेच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच 2 निर्धाव चेंडू टाकायच्या ऐवजी 2 स्वैर चेंडू इथे फेकण्यात आले. नक्कीच निर्धाव चेंडू आला. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 धावा. आणि अजूनही गरज असेल ती म्हणजे 32 धावांची. 12 चेंडू 32 धावा समीकरणाचा जर आपण विचार करतो तर पॉसिबल आहेत. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट आणि एकही चेंडू मध्ये 6 धाव न होणं म्हणजे क्रिकेट. आणि पण इथे मात्र समजण्याच्या अगोदरच नक्कीच त्रिफळीत झाल्यात. लास्ट बॅट्समन असेल. 6 विकेट झाल्यात. येस डीजे.
वॉर्निंग असेल आणि 9 चेंडू देखील असेल मंगेश यांना. वाईट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा आपण विचार करतो तर 10 धावा धावफलकावरती अजून गरज असेल ती म्हणजे 30 धावांची. 12 चेंडू 30 धावा. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. फटका चांगला आहे आणि आउट ऑफ रीच आहे. येस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहतोय आता मात्र संघर्षाचा शंखनाद करत असताना एक फटका तर आला. हा देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट तेवढं चांगलं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. विनंती असेल ज्या गाड्या बाहेर लागल्या त्यांनी कृपया करून व्यवस्थितरित्या लावायच्यात. ज्या गाड्या बाहेर व्यवस्थित लावल्या नाहीयेत त्यांनी कृपया करून विनंती असेल वाहतुकीची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. व्यवस्थितरित्या गाड्या पार्क करायच्यात. पार्क करत असताना हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे पॅट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक बॉल आहे. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू झाले. 5 अजून उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल. इथून पुढे समीकरण असेल ते म्हणजे 7 चेंडू आणि 26 धावांचं. या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. जर सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर या चेंडूवर मोठा फटका येणं फार फार गरजेचं आहे. पण विचार करतो तर सिंगलच धाव आली आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 15 या आकड्यावरती. सहा चेंडू मध्ये इथून पुढे 25 धावांची गरज असेल. 6 चेंडू 25 धावा. आदित्य गोलंदाजी मार्कवर. फलंदाज पाथ. शेवटचा फलंदाज नक्कीच अनिकेतला आपण पाहतोय. शेवटची विकेट असेल. नक्कीच चांगला चेंडू पण स्वरूपात चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक जाव. चेंडू खेळून काढला पण आता मोठ्या फटक्यांपासून काही देखील होणार नाहीये कारण एका बाजूला पूर्णपणे सामना झुकत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथून पुढे काहीतरी चमत्कार झाला तरच मात्र इथून सामन्याला कलाडणी देण्याचं काम या ठिकाणी होईल. पण आता मात्र खेळाच्या औपचारिकता फक्त शिल्लक असतील. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना वाईट चेंडू. पन्नाट वेग या चेंडूवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. थोडंसं मिसजजमेंट नक्कीच यष्टिरक्षकाकडून देखील पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू या ठिकाणी
नक्कीच आदित्यला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत शेवटच्या चेंडूवर. आणि आता मात्र खेळाच्या औपचारिकताच फक्त शिल्लक असतील. सामना जिंकतोय तो म्हणजे सम्राट सीसी हा संघ. जिंकलेल्या संघाचे मात्र इथे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे मात्र तेवढंच करतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय महादेव सुरवसे. नक्कीच चांगली फलंदाजीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतरच्या